नमस्कार मंडळी, मी जया शेतकरी ब्लॉगमध्ये स्वागत करते तुमचं. आज मी तुम्हाला केसांसाठी मस्त असं रेमेडी दाखवणार आहे, जे की तुमचे केस लॉंग होणार आहेत, काळे होणार आहेत आणि मस्त तुम्हाला सांगते काही स्किनला प्रॉब्लेम होणार नाही आणि खूप छान असे तुमचे हेल्दी हेअर होणार आहेत. त्यासाठी ना कढीपाला आणि कडुलिंब ह्याची मी रेमेडी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला मी दाखवते कढीपत्ता आणि कडुलिंब याचा वापर करून आपण केसांची हेल्थ कशी सुधारायची आणि स्कॅल्पचा काय प्रॉब्लेम असेल तर कसा कमी करायचा. बघा मंडळी, मी शेतकरी असल्यामुळं आमच्याकडं हा गावरान पद्धतीचा कढीपाला कढीपत्ता फोडणीसाठी जे आपण वापरतो तो भेटतो आणि कडुलिंब तो तर आमच्या दारामध्ये आमच्या शेतामध्ये असतोच. तर हे दोन गोष्टी आपण टाकून मस्त अशी रेमेडी बनवून दाखवणार आहे तुमच्या केसांसाठी. जर तुम्हाला स्कॅल्पला काही प्रॉब्लेम असेल किंवा केसांना केस गळती होत असेल किंवा डॅन्ड्रफ होत असेल, खूप सारा केस गळत असतील आणि केस वाढत नसतील, तर त्यासाठी खूप फायद्याचं ही तुम्हाला रेमेडी मी दाखवणार आहे. तर ही रेमेडी करण्यासाठी ना आपल्याला एक मुठभर कढीपाला आणि मुठभर लिंबाचा पाला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यापासूनच आपण ही जी रेमेडी आहे ती बनवणार आहोत. खूप हेल्पफुल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. खूप छान. मी एक्स्ट्राचं काहीच घेणार नाही, अजिबातसुद्धा केमिकल न वापरता मस्त अशी रेमेडी होणार आहे. केस तुमचे काळे भोर होणार आहेत, अजिबातसुद्धा केस पिकणार नाही ही जर रेमेडी तुम्ही यूज केली तर. चला आपण आता कढीपाल्याची मुठभर पानं घेऊया. शकता आम्ही एवढी पानं घेतलेली आहेत. ह्याच्याबरोबरच एवढीच पानं मी कडुलिंबाची पण घेणार आहे. शक्य असेल तर कोरफड पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, पण मी आज कडुलिंब आणि कढीपत्ता हे दोनच पानं घेणार आहे आणि त्याची मस्त अशी पेस्ट करणार आहे आणि आपल्या केसांना लावणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते ती पेस्ट मी कशी करते. तर पाहू शकता मी कढीपाल्याबरोबर ही लिंबाची सुद्धा पानं घेतलेली आहेत. खूप सारी पानं, आमच्याकडे मोठा लिंब आहे. हा बघा, शेतामध्येच लिंब आणि कढीपत्ता हे दोन्हीसुद्धा आपल्या शेतामध्ये असल्यामुळं मी हे सगळं घरचंच घेतलेलं आहे. एक्स्ट्रामधलं काहीसुद्धा हे घेतलेलं नाही, विकतचं वगैरे काही घेतलेलं नाही. शेतकरी असल्यामुळं आमच्याकडे हे सगळं अवेलेबल असतं. पाहू शकता किती मोठा लिंब आहे. याची बी मस्त अशी मुठभर पानं कडुलिंबाची सुद्धा घेतलेली आहेत. मुठभर कढीपत्त्याची आणि मुठभर कढीपत्त्याची आणि मुठभर कडुलिंबाची. चला रेसिपीला सुरुवात करू. रेमेडी मस्त बनवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुम्हाला केसांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असेल तर. ही आहेत कढीपत्त्याची पानं आणि ही आहेत कडुलिंबाची पानं. ही दोन्ही पानं व्यवस्थित अशी धुवून घ्यायची. म्हणजे कसं ना, ह्याच्यावरती खूप प्रमाणात धूळ असते आणि धुळीमुळे ना परत प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपण काय करायचं आहे, हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आणि नंतरच आपण ती रेमेडी बनवणार आहोत. चला आता धुवून घेऊ. हे बघा, धुवून झालेलं आता व्यवस्थित आणि मस्त अशी याची पानं फक्त घ्यायच्यात आपल्याला. हे बघा, मुठभर ही कढीपत्ता आहे आणि त्याचबरोबर मुठभर आपण कडुलिंब. हे बघा, कडुलिंब व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आणि मस्त ह्याला थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं. तर बघा मंडळी, आपण आता ना मस्त असं कडुलिंबाचं जे आपण होतं आणि कढीपत्त्याची पानांची जी पेस्ट होती ती केलेली आहे बघा. तर पाहू शकता, हे बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. माझी केस मोठी असल्यामुळे मला जास्त लागतं. तुमची केस केवढे आहेत ते बघा आणि व्यवस्थित अशी ही पेस्ट करून पूर्ण अशी मसाज करा स्कॅल्पला आणि शॅम्पूने न धुता प्लेन पाण्याने धुवा. तुमच्या केसांना नक्कीच फरक पडणार आहे. खूप छान ही रेमेडी आहे. मी स्वतः वापरते आणि मी स्वतः यूज करते ती. त्यामुळं ना नक्की तुम्ही सुद्धा यूज करा आणि खूप छान झालेली आहे ही रेमेडी. चला धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच नवीन व्हिडिओ घेणार आहे शेतामधल्या वनस्पतीचा. धन्यवाद. लाईक सबस्क्राईब करून घ्या.